Let us all open our Bibles. आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. Let us open the book of Samuel. First Samuel आणि आपण ह्याचा 12वा अध्याय उघडणार आहोत. Let us open the book of Samuel. First book of Samuel आणि ह्याचा 12वा अध्याय. आणि काय वचन आपण त्याच्यातनं पहिले वाचूया. First Samuel chapter 12 and I will be reading from verse 20 onwards. मी 20व्या वचनापासून पुढे वाचत आहे. प्लीज रीड विथ मी. पहिल्या शमूएल 12वा अध्याय आणि 20व्या वचनापासून पुढं. मग शमूएल लोकांना म्हणाला, भिऊ नका, तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि यहोवाला अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करा. आणि तुम्ही भलतीकडे फिरू नका, कारण जे उपयोगी नाहीत व ज्यांच्याने रक्षण करवत नाहीत अशांकडे कशाला जावे, कारण ते व्यर्थच आहेत. कारण तुम्हाला आपले लोक करणे हे यहोवाला बरे वाटले. यामुळे यहोवा आपल्या मोठ्या नावाकरिता आपले लोक टाकून देणार नाही. आणि मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी यहोवाच्या विरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हाला शिकवीन. केवळ यहोवाला भ्या आणि खरेपणात वागून आपल्या संपूर्ण हृदयाने तुम्ही त्याची सेवा करा, कारण त्याने तुम्हासाठी केवढी मोठी कृत्ये केली आहेत हे तुम्ही ध्यानात आणा. परंतु जर तुम्ही आणखी दुष्टाई कराल तर तुम्ही नाश पावाल व तुमचा राजाही नाश पावेल. There was once a story, म्हणजे मी I believe की one Sunday, एक रविवारी आम्ही सर्वजण नुकतंच चर्चवरनं घरी आलो होतो. आय स्टील रिमेंबर दॅट मॉर्निंग. आणि आम्ही त्यावेळेला आमच्या जुन्या घरी राहत होतो आणि आम्ही घरी पोचलो चर्चवरून. आणि मी खूप लहान होतो. आय वॉज व्हेरी यंग, म्हणजे खूपच लहान. आणि तेव्हा मी मम्मीकडे पहिले म्हणलं की मम्मी मला जरा 20 रुपये देतीस का. तर ती म्हणली का रे, का पाहिजे. तर मी म्हणलं की मला बिस्किट पाहिजे. तर आय रिमेंबर की तिने मला डॅडींकडनं मागायला सांगितले. अँड देन खाली डॅडीनी मला म्हणले की हे घे. आणि मग त्यावेळेला डॅडीने मला 100 रुपीज दिले होते. आणि मी एकदम खुश झालो. म्हणलं ठीक आहे, ओके, गुड. बट डॅडीने मला वॉर्न केलं की बाकीचे व्यवस्थित पैसे घेऊन ये आणि लवकर ये घरी. तर मी खालीच मी माझी सायकलची किल्ली घेऊन आलो होतो. आणि मी माझी सायकलची किल्ली घेऊन सायकल उघडली. माझ्याकडे नुकतीच त्यावेळेला एक नवीन सायकल होती. आय टूक दॅट सायकल अँड आय वेंट टू द शॉप. इफ एनीबडी नोज हाऊ आय वॉज ॲज अ यंग चाइल्ड, यू मस्ट नो वन थिंग, दॅट आय लव्ड क्रीम बिस्किट्स. मला लहानपणी ना क्रीमचे बिस्किट्स खूप आवडायचे. म्हणून मी काय केलं, त्या दिवशी ते डॅडीने दिलेले 100 रुपये घेऊन मी क्रीमचे बिस्किट्स आणायला गेलो. त्या दिवशी त्या काळामध्ये नुकतंच कुठलं तरी एक असं बिस्किट आलं होतं ज्याच्यामध्ये बिस्किट सेम होते, पण त्याच्या पॅकेटमध्ये एक टॉय असायचं. पहिले असे वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये टॉयज यायचे. तर मला ॲक्च्युली ते बिस्किट त्या टॉयसाठी पाहिजे होतं. तर म्हणून मी काय केलं होतं की असं मम्मीला विचारून मी ते बिस्किट आणायला मी गेलो. आणि मी ते पैसे दुकानदाराला दिले. ते बिस्किट माझं जे आवडते ते घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते पॉकेटमध्ये ठेवले आणि बाकीचे पैसे पण घेतले. आणि मग निघालो मी माझ्या घरी यायला. परत नुकतं 2 मिनिटाचाच रस्ता होता. आणि मी घरी आलो वर, म्हणजे येऊन मग मी बिस्किट वगैरे खाल्ले. आणि मग शेवटी त्याच्यानंतर मम्मीने विचारलं बाकीचे पैसे कुठे आहेत. तर मी म्हणलं असतील ना पॅन्टच्या खिशामध्ये, जाऊन बघतो थांब. आणि मी बघतो तर पैसे गायब. म्हणजे मला माहीतच नाही की हे पैसे कुठं गेले. आणि मी विचार करू लागलो की हे पैसे नेमके गेले तर गेले कुठं. आणि इमिडिएटली आय रिमेंबर की मला मम्मी डॅडी दोघं जण म्हणले की जा तू आत्ताच्या आत्ता जा, रस्त्यात कुठं पडले का बघ, किंवा त्या दुकानदाराला विचार की त्यांनी तुला दिले की नाही, किंवा ते घेताना तुझ्याकडनं खाली पडले तर नाही. सो आय रश्ड बॅक ऑन माय सायकल अँड आय वॉज टेन्स्ड. कारण मला असं वाटलं अरे बापरे, 20 रुपयाच्या बिस्किटसाठी मी 80 रुपयाचं, म्हणजे 4 पट त्याचं नुकसान करून बसलोय ना. हाऊ एम आय गोइंग टू फेस माय पेरेंट्स. सो मी गेलो आणि मी त्याच्यानंतर शोधतो तर मला कितीतरी वेळ झाला ते सापडेना. अँड दॅट बिकेम अ लाईफ लेसन फॉर मी.
आज पण मला ती स्टोरी एकदम प्रॉमिनंटली आठवते. कारण त्या दिवशी मला डॅडींनी ₹100 देऊन माझ्यावर त्यांनी एक भरोसा ठेवला होता. ही हॅड एन्ट्रस्टेड मी by giving me some rupees, okay, more than what I was asking for. Now, eventually we don't pay much attention to it, but it becomes a life lesson. आणि मी त्या गोष्टींचा असा विचार करू लागलो होतो की व्हॉट इफ जे पैसे मी जे हरवले होते किंवा माझ्याकडनं जे हरवले गेले होते, जर त्याच्याऐवजी जर कुठली महत्वाची किल्ली असती तर काय? सायकलची किल्ली असू शकली असती किंवा कारची की असू शकली असती किंवा घराची चावी देखील असू शकली असती. अँड वी नो दिस, कारण आपण नेहमी काय करतो, युजली वी डू दिस वेन एव्हर वी आर ट्रॅव्हलिंग, लास्ट पर्सन टू लॉक द हाऊस, किंवा मग जो कोणी गाडीमधनं चावी घेतो, गाडीत असती बरेच वेळेला, आणि आपल्याकडनं अशा बरेच वेळेला असं होतं की किल्ली जी आहे ती मिसप्लेस होऊन जाते. अँड आय वॉज थिंकिंग अबाउट दिस की कधी कधी आपण असा विचार करतो की किल्ली जर हरवली तर काय, जसे हे पैसे इतके मौल्यवान असतात तसेच जर किल्ली हरवली तर काय. मग आपल्याला माहिती आहे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट, बिकॉज देन यू हॅव टू कॉल अ पर्सन, मग तो दार उघडेल कधी, मग कधी तुम्ही आत जाणार, अनेक कामं त्याच्यामुळे अडकून जातात. येशूनी देखील एक किल्ली त्याच्या एका सेवकाला दिली होती. इफ सम ऑफ यू हॅव रिमेंबर्ड दिस व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, then you will know that I am speaking about a particular key which he referred to in Matthew. येशूनी मत्तेच्या त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू ज्या वेळेला त्याच्या शिष्यांशी बोलत आहे आणि शिष्यांना तो विचारतो की हे लोक कोण आहेत, मी कोण आहे असं काय, असे म्हणतात, हे काय म्हणतात हे माझ्याबद्दल. अँड देन द शिष्य त्यावेळेला तिथं सांगतात की काही जण म्हणतात की तू एलिया आहेस, काही जण म्हणतात की तू हा आहेस, काही जण म्हणतात तू तो आहेस. मग येशू त्यावेळेला त्यांना विचारतो की तुम्ही काय म्हणता की मी कोण आहे. आणि त्यावेळेला आपण पाहतो की पीटर सेज की तू कोण आहे, तू देवाचा पुत्र आहेस, यू आर द सन ऑफ गॉड, यू आर द मसाया. त्याच्या पुढं एक येशूनी त्याला एक वचन दिलं होतं किंवा त्याला एक वाक्य येशू तिथं त्याला बोलला होता, आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की तुला मी कशाची किल्ल्या देईल. इफ यू वॉन्ट, लेट अस ओपन दॅट पर्टिक्युलर वर्ड्स. आपण सर्वजण मत्ते ह्याचं शुभवर्तमान ह्याचं 12वा अध्याय उघडूया, 16वा अध्याय, सॉरी, मॅथ्यू चॅप्टर 16 आणि वर्स नंबर 19. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स नंबर 19. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो, येशू पेत्राला असं म्हणतो की मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. या ठिकाणी येशूने पेत्राला काही किल्ल्यांबद्दल सांगितलेलं होतं. सम कीज दॅट ही इज टॉकिंग अबाउट, इम्पॉर्टंट कीज, की हे घे, ही चावी तुला मी देत आहे. सम कीज दॅट स्पेसिफिकली टुडे वी आर गोइंग टू ॲड्रेस. आज या संध्याकाळी अशा किल्ल्यांबद्दल आपण बघणार आहोत ज्याच्याबद्दलची की जबाबदारी किंवा ज्याच्याबद्दलचं भागीदार त्यांनी आपल्याला केलेलं आहे की हे घे, ही जबाबदारी मी तुझ्याबरोबर शेअर करत आहे. असं येशूने आपल्याला कुठली किल्ली दिलेली आहे, तर ती म्हणजे इस्पेशली इन दिस पर्टिक्युलर केस इट इज अबाउट कन्सिस्टंट प्रेयर. म्हणजे काय, मध्यस्थीची प्रार्थना निरंतर करत राहण्याची किल्ली. प्रश्न हा आहे की आपली मध्यस्थीची प्रार्थनेचे जे आयुष्य आहे, लाईक हाऊ इज आवर प्रेयर लाईफ टुडे, आवर इंटरसेसरी प्रेयर लाईफ. वी ऑल नो व्हॉट इंटरसेशन मीन्स, बरोबर. आपण ज्या वेळेला मध्यस्थीची प्रार्थना करतो दुसऱ्यांसाठी, शेजारच्यांसाठी किंवा अनेकांसाठी, when you are praying for somebody else other than you, that is intercession, है ना. प्रश्न हा आहे की हाऊ सिरियस आर वी अँड कन्सिस्टंट, आपण किती गांभीर्याने आणि किती हे निरंतर आपण हे आपलं प्रार्थनेचं जीवन जे आहे अशा प्रकारे जगत आहोत. कधी कधी ते जी प्रार्थनेची जी गरज आहे ती आपल्या स्वतःसाठी नसती किंवा आपल्या शेजारच्यांसाठी असती, आपल्या परिवारामधल्या कोणातरी एका व्यक्तीसाठी असती, भाऊ असेल किंवा कोण बहीण असेल किंवा तुमच्या जवळचा कुठला फॅमिली मेंबर असेल, तुमचा मित्र असू शकतो. एवढंच नाही, then it can also be sometimes even your boss, or it could be some of your colleagues. We don't know. But the point is की आपण त्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत का? रीड विथ मी अगेन. या ठिकाणी शमूएलाच्या या पुस्तकामध्ये आपण पुन्हा एकदा हे वचन वाचूया. तो काय म्हणतो,
शमूएल हा त्याच्या या 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की, आणि मी तुम्हासाठी प्रार्थना, 23वं वचन मी वाचत आहे, वर्स नंबर 23. आणि मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी यहोवाच्या विरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. सॅम्युअल सेज दॅट I will not sin against the Lord by ceasing to pray for you. म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना करण्यापासून थांबून मी यहोवा विरुद्ध पाप करेल असं माझ्यापासून दूर असो. आता हे जे तो ज्या संदर्भात बोलतोय ना, आपण हे शिकून घ्यायचा प्रयत्न करू. व्हॉट कॉन्सेप्ट और व्हॉट सीन इज ही टॉकिंग अबाउट? या ठिकाणी काय घडलेलं आहे की तो अशा या गोष्टी करत आहे त्याच्या लोकांबरोबर, इस्रायली लोकांबरोबर. आपल्याला माहित होतं की या ठिकाणामध्ये, विशेष करून शमूएलाच्या या पुस्तकामध्ये, या पर्टिक्युलर पॅसेजमध्ये इस्रायल जे होतं ते एका वेगळ्या परिस्थितीमधनं, वाईट परिस्थितीमधनं, अनेक वेगवेगळ्या प्रसंगातून ते कसं बसं तरी जगत होतं, सस्टेन करत होतं. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांचे हल्ले झाले, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असे संकट आले. ते एका सायकलमधनं चाललेले, माहिती आहे का, की कुठून तरी वाचायचे, परत अडकायचे, परत एकदा ते त्रासात पडायचे, किंवा दुसरं कुठलं राज्य त्यांच्यावर यायचं, अँड दे यूज टू कंटिन्यू इन दॅट सायकल. हे आपल्याला न्यायाधीश किंवा जजेसच्या या पुस्तकातनं पण आपल्याला कळतं की कशा प्रकारे अनेक तिकडं ते लोक वॉर्स त्यांनी इस्रायली लोकांनी केले होते. पण ह्या पूर्ण सायकलमध्ये त्यांची एक वृत्ती झाली होती, त्यांची एका प्रकारची मेंटॅलिटी बिल्ड होत गेली होती फॉर द पीपल ऑफ इस्रायल, म्हणजे यहुदी लोकांसाठी. आणि ते काय करत होते तर ते देवापासून लांब निघून जात होते. त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर करायचं सुरू केलं होतं. देवाच्या गोष्टीला समजून घेण्याचे त्यांनी सोडून टाकलं होतं. त्यांनी प्रयत्न देखील सोडून टाकला होता. देवासाठी जगणं हे देखील त्यांनी सोडून टाकलं होतं. आणि शेवटी अशा त्रासलेल्या अवस्थेमध्ये ते लोक शमूएलाकडे येतात. शमूएल कोण होता त्यांचा? डू वी रिमेंबर? सॅम्युएल वॉज अ प्रॉफिट, राईट? पण सॅम्युएल वॉज ऑल्सो ॲट वन टाइम देअर लीडर. अशा प्रकारचा हा प्रॉफिट होता. वन टाइम ही वॉज लीडिंग द एंटायर नेशन अँड ही वॉज ऑल्सो प्रोफेसाइंग फॉर द लॉर्ड. म्हणजे देवाकडनं त्यांच्यासाठी तो भविष्यवाणी देखील करत होता. आता हे लोक एवढे त्रासलेले, अशा कठीण परिस्थितीतनं जात असताना, ह्याच्यातून त्रासलेले असताना ते शमूएलाकडे जातात आणि म्हणतात की, शमूएला, आम्हाला तू एक राजा दे. है ना? वी नो दिस पर्टिक्युलर स्टोरी. द एंटायर नेशन ऑफ इस्रायल कम्स टू सॅम्युएल अँड सेज दॅट गिव्ह अस अ किंग. कारण बाकीचे सगळ्या देशांकडे राजे आहेत, सगळ्या देशांकडे एक लीडर आहे, तर आम्हाला पण तू एक राजा दे. आम्हाला पण एक नेशनसाठी एक लीडर पाहिजे, आणि अशा प्रकारचा लीडर पाहिजे ज्याला आम्ही पाहू शकू, ज्याच्यावर आम्ही नाही का एका प्रकारे भरोसा ठेवू शकू. अ पर्सन हू वी कॅन सी अँड वी कॅन पुट आवर ट्रस्ट इन. अ विजिबल सिम्बल ऑफ ऑथॉरिटी, हे की नाही, की जो व्यक्ती त्याचा न्याय करण्यासाठी किंवा राज्य चालवण्यासाठी जो लोकांच्या समोर उभा राहील. आम्हाला देखील तो असा राजा दे, यासाठी की आम्ही इतर नेशांसारखं किंवा इतर देशांसारखं आम्ही देखील व्हावं. ज्या प्रकारे त्यांच्याकडे राजे आहेत त्या प्रकारे आमच्याकडे पण एक राजा असलाच पाहिजे. आता विचार करण्यासारखं असं आहे की देवाला राजा नेमण्याची इच्छा होती का? इस्रायल देशासाठी देवानी राजाची योजना करून ठेवली होती का? का इथं या लोकांनी काहीतरी स्वतःच्या मनापासून काहीतरी नवीनच काढलं होतं? तर देवानी त्याच्या मागच्या पुस्तकांमध्ये, म्हणजेच ड्यूट्रॉनॉमीच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी हे स्पष्ट करून दिलं होतं की त्यांनी एका राजाची स्थापनासाठी किंवा एका राजासाठी एक जागा तयार करून ठेवली होती. इन द होल नेशन ऑफ इस्रायल, गॉड हॅड ऑलरेडी चोजन अ पोझिशन फॉर अ किंग. आणि त्याच्याबद्दलचं वर्णन, त्याच्याबद्दलचं स्पेसिफिकेशन सगळं काही देवानी ड्यूट्रॉनॉमीच्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. पण आता हा व्यक्ती कोण होता जो देवाकडनं निवडला जाणार होता, किंवा देवाकडनं निवडला गेलेला राजा कोण होता? द किंग हू वॉज सपोज टू बी चोजन बाय गॉड, और हू वॉज चोजन बाय गॉड, वॉज डेव्हिड. दावीद हा तो राजा होता जो देवापासून निवडून आला होता, बरोबर? ज्याला देवानी अभिषेक केला होता, किंवा ज्याला देवाच्या योजनेप्रमाणे त्याला राजा नेमण्यात आलं होतं. पण ह्या पर्टिक्युलर सिनॅरिओमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये, आत्ता या ठिकाणी दावीद एक छोटासा मुलगा आहे. प्रॉबेबली ही इज लाईक एन इन्फंट. त्याला माहित देखील नाही की काय चाललंय. तो अजून लहान आहे, त्याची वेळ यायची बाकी होती. पण लोक कसे झाले, ते अस्थिर झाले.
ते निराश झाले आणि त्यांच्यातली शांती भंग झाली आणि त्यामुळे ते म्हणू लागले एकमेकांचं बरोबर की आम्हाला देखील एक कोणतरी पुढारी पाहिजे, लीडर पाहिजे, एक राजा पाहिजे, जो आम्हाला डिरेक्शन देईल. आणि म्हणून ते सगळेजण काय केले, ते या इम्पेशन्समध्ये त्यांनी येऊन शमूएलाकडे ही मागणी ठेवली आणि त्यांना शाऊल देण्यात आला. शाऊल हा त्यांचा पहिला राजा झाला. दे वर स्टक विथ सॉल. आणि म्हणून एक इथं शिकण्यासारखी अजून एक गोष्ट अशी आहे माहिती का, जे आपण जे रोज काही ना काहीतरी शोधामध्ये असतो किंवा काही ना काहीतरी मिळवण्यामध्ये असतो, वी हॅव समथिंग टू लर्न फ्रॉम इन दिस पर्टिक्युलर सिनॅरिओ इज दॅट वी मस्ट लर्न टू बी पेशंट. अनेक वेळेला आपल्याला वाटतं की नाही आम्हाला आत्ताच पाहिजे. देवाने त्यांच्यासाठी राजाची योजना करून ठेवली होती. दावीद हा देवाच्या द्वारे नेमल्या गेलेला राजा होता, जो येणार होता, पण त्याची वेळ अजून यायची होती. गॉड्स परफेक्ट टाइम फॉर डेव्हिड टू बी एज अ किंग वॉज येट टू कम. पण लोकांनी काय केलं, नाही आम्हाला आत्ताच पाहिजे. अँड व्हॉट वी कॅन लर्न फ्रॉम दिस इज की जर आपण हे जाणतो की देव जो आहे तो परफेक्ट आहे इन इज ऑल विजडम अँड नॉलेज, वी कॅनॉट ग्रो इम्पेशंट. आपण या यहुद्यांसारखं या ठिकाणी आपण ह्यांच्यासारखं अस्थिर किंवा अशांत न होऊन देवाकडे अशा प्रकारच्या मागणी ठेवण्यामध्ये काही अर्थ होत नाही. वी मस्ट लर्न टू बी पेशंट बिकॉज गॉड हॅज अ परफेक्ट विल फॉर ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. मग ते काही असू दे. आणि म्हणूनच इथं आपण पाहतो की इस्रायली लोक जे होते, यहुदी लोक जे होते, ते अस्थिर अशांत होऊन त्यांनी शमूएलाकडे येऊन ह्या गोष्टींसाठी मागणी केली आणि शेवटी त्यांना राजा शाऊल म्हणून नेमण्यात आला. शाऊल हा त्यांचा पहिला राजा झाला. आता या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी देव शमूएला बरोबर जेव्हा बोलत आहे किंवा देव शमूएला बरोबर जेव्हा संभाषण करत आहे, तर शमूएलाला पण कळालंय की तुम्ही कसं असं जगू शकता. हाऊ कॅन यू लिव्ह लाईक दिस कंटिन्युअसली रिजेक्टिंग द लॉर्ड. तुम्ही प्रत्येक वेळेला देवाला नाकारत कसं जगू शकता. स्वतःच्या मागण्या असे कसे ठेवू शकता तुम्ही. प्रत्येक वेळेला देवापासून निराश तुम्ही आहात. त्याच्यापासून काहीतरी अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला पटत नाही, त्याचे मार्ग तुम्हाला समजत नाही. अँड सॅम्युएल इज ऑल्सो हार्ट ब्रोकन. शमूएलाचं पण अंतःकरण जे ना ते तुटून गेलं होतं, गळून गेलं होतं. कारण तुम्ही लक्षात घ्या, शमूएल जो होता ना तो देवासाठी आणि मनुष्याच्या मध्ये उभा राहणारा एक भविष्यवक्ता होता. ही वॉज लाईक दॅट सिंगल लिंक बिटवीन मॅन अँड गॉड, है ना, अ प्रॉफिट, जो देवाकडनं देवाची वाणी जो आहे तो लोकांपर्यंत पोस्ट करत होता आणि देवाच्या लोकांची मागणी जी आहे ते देवाकडे जाऊन तो प्रार्थना आणि विनंत्या करत होता. ही वॉज दॅट लिंक. म्हणजेच काय, त्याचं नातं जितकं या लोकांबरोबर होतं असं आपण म्हणू शकतो की त्याच्यापेक्षा खूप जास्त देवाबरोबर होतं. कारण तो देवाला ऐकू शकत होता प्रत्यक्षात. किती घनिष्ठ आणि किती जवळचं नातं होतं शमूएलाचं. आणि म्हणून तो त्याच्या अंतःकरणाला जाणू शकत होता, तो त्याच्या अंतःकरणाला समजू शकत होता देवाच्या. आणि त्याला समजत होतं की कधी यहुदी लोक हे जे देवाच्या इच्छेविरुद्ध वागतात किंवा त्यांच्या इच्छेच्या देवाच्या इच्छेच्या अगेन्स्ट ते लोक काय करतात, मागण्या ठेवतात. आणि ही मागणी जी होती ही देवाच्या इच्छेविरुद्धची आहे किंवा त्याला पटणार नाहीये अशा प्रकारच्या मागणी हे त्याला समजतात. आणि इथं शमूएल काय करतो, ही इज हार्ट ब्रोकन नोईंग दॅट द विल ऑफ लॉर्ड इज नॉट येट फॉर अ किंग, है ना. आणि म्हणून जेव्हा देव शमूएलाशी बोलत असेल तेव्हा तो काय म्हणत असेल की शमूएला, हे तुला नाकारतात असं नाहीये, हे लोक मला नाकारत आहेत. देव म्हणत असेल की हे तुझ्यापासून नाराज आहेत असं नाहीये, त्यांना पुढारी तुझ्यापासून पाहिजे असं नाहीये, त्यांना पुढारी माझ्यापासून पाहिजे, कारण ते मला स्वीकारत नाहीये, ते माझ्यावर भरोसा ठेवत नाहीये. दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट आय एम डुईंग फॉर देम. मी जे या लोकांसाठी करत आहे सारखं वारंवार, हे लोक माझ्यापासून ते माझ्याशी संतुष्ट नाहीये. त्यांना प्रत्यक्षात एक राजा पाहिजे. या जगाचा राजा त्यांच्या सोबत आहे हे त्या लोकांना सफिशियंट नाहीये. दे नो लॉंगर ट्रस्ट मी. आणि म्हणून ते माझ्या गोष्टींसाठी थांबण्यापेक्षा किंवा माझ्या लिडरशिपसाठी थांबण्यापेक्षा ते स्वतःचा लीडर उभा करण्यामध्ये ते आता ते मागे लागलेले आहेत. यू कॅन सी द ब्रोकन हार्ट ऑफ द लॉर्ड, है ना. आणि आता विचार करण्यासारखं असं आहे, या पर्टिक्युलर फेजमध्ये, या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जर आपण शमूएलाचं हे पुस्तक वाचलं असेल तर आपल्याला माहित असेल की शमूएल कसा एका टाइममध्ये किती देवासाठी कष्ट घेत होता, या लोकांना स्थिर ठेवण्यासाठी, एक ठेवण्यासाठी, त्यांना लीड करण्यासाठी.
शमूएलला जर वाटलं असतं तर तो ह्या वेळेला काय बोलला असता माहिती आहे का, की तुम्ही लोक निर्बुद्ध आणि तुम्ही लोक हट्टी आणि तुम्ही लोक असंतुष्ट जातीचे लोक आहात. तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्हाला जे करायचं करा. माझं आता इथं तुमच्याबरोबर नातं संपलं किंवा माझं हे पुरेसं झालंय. सॅम्युएल कुड हॅव इझिली गिव्हन अप. तो सरळ सरळ बोलू शकला असता की यू आर अ बंच ऑफ होपलेस गाईज, है ना. किती देवानी तुम्हाला सहाय्य करावं, अनेक वेगवेगळ्या गोष्टीतनं काढावं. म्हणून तो इथं 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला देखील हे म्हणतो. तो आठवण करून देतो त्यांना की कसं देवानी मिस्रामधनं सगळ्या इस्रायली लोकांना काढलं होतं. तो हे सांगायचा प्रयत्न करत होता की तुमच्या बरोबर तुम्ही एक व्यक्ती मागताय, पण तुमच्या बरोबर प्रत्यक्ष देव आहे, निर्माणकर्ता आहे. त्याला सैन्याचा यहोवा असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि तुम्ही एक राजा मागता. ही वॉज हार्ट ब्रोकन अँड ही सेज की जर त्याला इथं वाटलं असतं तर शमूएल असा सरळ सरळ बोलला असता की तुम्ही लोक या हट्टी स्वभावाने जर जगणार असाल तर माझा आणि तुमचे विचार कधीच मिळणार नाही. तुम्ही करा तुम्हाला जे वाटेल ते, मी नाही तुमच्यासाठी या गोष्टी करणार. बट व्हॉट डिड ही डू? तो असं म्हणला का की मी तुमच्यासाठी एवढी भविष्यवाणी करतो, देवासमोर तुमच्या विनंत्या ठेवतो आणि देवाच्या डिरेक्शनद्वारे, देवाच्या लिडरशिपद्वारे मी तुम्हाला देखील गायडन्स देत आहे आणि तुम्ही लोक असे जगतात, अशा प्रकारच्या या चुका करत राहणार असतील तर कसं होईल? पण या ठिकाणी तो असं म्हणत नाही. वाचूया आपण तो 20व्या वचनामध्ये काय म्हणतो. लेट अस रीड व्हॉट ही सेज इन वर्स 20. 12वा अध्याय त्याचं 20वं वचन. या ठिकाणी शमूएल असं म्हणतो, मग शमूएल लोकांना म्हणाला, भिवू नका, तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि यहोवाला अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करा. What is he trying to tell them is that now I understand you are going wrong and wrong and wrong, but it's fine. Do not give up on the Lord. देवाला तुम्ही सोडू नका. त्याचं भय धरा, त्याचीच सेवा करा. या लोकांना तो पुन्हा एकदा गाईड करत आहे. पुन्हा एकदा तो काय करत आहे, त्यांच्याबरोबर तो उभा राहत आहे. त्यांना समजवत आहे, ठीक आहे तुम्ही राजा मागितला, देवाने तुम्हाला राजा दिला, पण त्याला नका विसरू. जो राजा देणारा आहे त्याला नका विसरू. तो राजांचा राजा असा म्हणला जातो आणि तुम्ही त्याला जर विसरला तर हे बरं होणार नाही. आणि म्हणून तो पुढे जाऊन काय म्हणतो माहिती का, सी व्हॉट सॅम्युएल सेज नाव. दिस गाय, हा व्यक्ती ज्याला ऍक्च्युअली या लोकांचा वीट यायला पाहिजे होता, तो ह्यांना ऍडवाइस देतो, तो त्यांना एक सल्ला देतो की तुम्ही असं करू नका, यहोवाचा भय धरा, त्याच्या मागेच चला. पण पुढे देखील तो हे अजून एक वाक्य बोलतो आणि ते पाहूया आपण की तो काय म्हणतो. 23वं वचन पुन्हा एकदा वाचूया. तो काय म्हणतो, आणि मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी यहोवाच्या विरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. व्हॉट इज ही से इन इंग्लिश? लेट अस रीड इन इंग्लिश. तो असं म्हणतो की ॲज फॉर मी, फार बी इट फ्रॉम मी दॅट आय शुड सिन अगेन्स्ट द लॉर्ड बाय फेलिंग टू प्रे फॉर यू. डिड यू नो की की जर आपण लोकांसाठी प्रार्थना करायचं जर सोडून दिलं, इफ वी गिव्ह अप ऑन प्रेइंग फॉर अदर्स, इट इज अ सिन. डिड यू नो दिस? आणि आपण हे पहिले शिकलो होतो की इतरांसाठी प्रार्थना करणं म्हणजे काय, तीच मध्यस्थीची प्रार्थना असते. स्वतःसाठी प्रार्थना तर आपण काय करतो, आपण विनंत्या करतो, पण इतरांसाठी आपण जेव्हा करतो आपण मध्यस्थी करत असतो. देशासाठी, राष्ट्रांसाठी, या समाजासाठी, या वेळेसाठी, या काळासाठी आपण जेव्हा प्रार्थना करतो, एनीबडी अपार्ट फ्रॉम युअर सेल्फ, वेन वी आर प्रेइंग, वी आर इंटरसीडिंग फॉर देम. पण देव या ठिकाणी शमूएलाद्वारे आपले डोळे उघडायचा प्रयत्न करते, हे सांगायचा प्रयत्न करते की ज्या वेळेला आपण इतरांसाठी प्रार्थना करायचं बंद करतो, आपण यहोवाच्या विरुद्ध पाप करत आहोत. नाउ दिस इज सरप्राइजिंग, हे की नाही? आपल्याला हे पाप किंवा अशा प्रकारचा पाप कधी माहीत पण नव्हतं किंवा अशा प्रकारचा पाप आपण कधी शिकलो पण नसेल. बट डू यू नो दॅट वेन यू स्टॉप प्रेइंग फॉर अदर्स, सेइंग की अरे हा होपलेस आहे, ह्याच्याकडनं काही आशा नाहीये, ह्याच्याकडनं काही होणारच नाहीये, हा निर्बुद्ध आहे, किंवा ह्याला किती पण 10 वेळा सांगा हा त्याच खड्ड्यात 10 वेळा पडतो, मी ह्याच्यासाठी प्रार्थना करणं आता बंद करणार आहे, बस झाला. हाऊ मेनी टाइम्स एम आय सपोज टू प्रे फॉर दिस मॅन? फॉरगेट इट. पण माहिती ते लोक काय करत असतील? ते लोक नाशाकडे वळलेले असतील किंवा ते लोक नाशाकडे चाललेले असतील, आणि आपण त्यांना जर सोडून दिलं तर त्यांची आशा, त्यांच्या तारणाची जी आशा आहे
त्याच्यासाठी ओझं कोण उचलेल? जर आपणच असं म्हणलं की नको जाऊ दे आता, बस झालं, तुमच्यासाठी मी काय असून वेळ घालवणार नाहीये, दे आर नेव्हर गोइंग टू गेट इट. त्यांना कधीच कळणार नाही, त्यांचे डोळे कधीच उघडले जाणार नाही, ना ते कधी तारले जाऊ शकतील किंवा ना कधी त्यांच्यासाठी कोणतरी दुसरं प्रार्थना करायची अजून एकदा इच्छा ठेवेल. कारण आपण असं बघतो की वेन यू आर प्रेइंग फॉर अदर्स, यू आर नॉट जस्ट प्रेइंग फॉर अदर्स, बट यू आर इन्स्पायरिंग अदर्स. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना देखील उत्तेजन देता, प्रोत्साहन देता की तुम्ही देखील दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, इनडिरेक्टली और डिरेक्टली, यू नेव्हर नो, है ना. पण शमूएल काय म्हणतो की मी जर तुमच्यासाठी प्रार्थना करायचं बंद केलं, असं माझ्यापासून दूर असो, पण जर मी बंद केलं तर मी यहोवा विरुद्ध पाप करत आहे. आय विल बी सिनिंग अगेन्स्ट द लॉर्ड इफ आय स्टॉप प्रेइंग फॉर यू. कोण आहे? कोणासाठी तो म्हणतो की हु आर दीज पीपल? ही सेज यू हु हॅव रिजेक्टेड हिम. तुम्ही लोक जे त्याला नाकारतात, तुम्ही लोक जे त्याची आज्ञा भंग करतात, तुम्ही लोक जे त्याला विसरून जातात, तुम्ही लोक जे त्याच्या नावाविरुद्ध कुरकुर करतात, तुम्हासाठी मी प्रार्थना करणं जर बंद केलं तर तुमचं ठीक आहे, ते असेल, पण मी यहोवा विरुद्ध प्रार्थना न करण्याने काय होतंय की मी काय करत आहे? यहोवा विरुद्ध पाप करत आहे. इफ आय एम नॉट प्रेइंग फॉर यू कॉन्स्टंटली विदाउट सीझिंग, तो काय म्हणतो? प्रार्थना करण्याचं सोडून दिलं तर. इनफॅक्ट इफ यू रीड KJV, तिथं असं म्हणलंय, इफ आय डोंट प्रे फॉर यू विदाउट सीझिंग, म्हणजे न थांबता निरंतर जर मी तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही असेल तर मी काय होईल? मी यहोवा विरुद्ध पाप केल्यासारखं असं होईल. द क्वेश्चन फॉर ऑल ऑफ अस टुडे इज, एम आय कमिटेड फॉर प्रेइंग फॉर समबडी एल्स? आपल्याकडे एक इंटरसेशनसाठी एक लिस्ट आहे का? कन्सिस्टंट इंटरसेशनसाठी एक प्रार्थनेची लिस्ट आहे का आपल्याकडे, जी आपण आज दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांचे नावं किंवा दुसऱ्यांचे गरजा किंवा या राष्ट्रांच्या बद्दलच्या गोष्टी किंवा या येणाऱ्या काळाबद्दलच्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करतो? डू वी इवन हॅव अ प्रेयर लिस्ट? आय रिमेंबर की, अँड ट्रस्ट मी वेन आय एम सेइंग दिस टू यू, मी काय असं हे रोज प्रार्थना करतो, मी पण असातला नाहीये. काय आठवड्यांपूर्वी आय गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम दीदी. ती मला म्हणली होती की एक दिवशी मी काय करते, मी माझ्याकडे एक छोटीशी डायरी बनवली आणि आय एम प्रेइंग फॉर एव्हरीबडी एल्स. माझं हे प्रार्थनेच्या दिवसामधल्या प्रार्थनेची जी सेशन आहे ना, तर मी एक वेळच अशी ठेवली की मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करते. त्या प्रार्थनेमध्ये मी माझं स्वतःचं नाव आणत देखील नाही. अँड इट इन्स्पायर्ड मी सो मच की इमिडिएटली द नेक्स्ट डे आय स्टार्टेड मेकिंग अ लिस्ट. आणि मला अजून आठवतं की त्यावेळेला माझ्या आत्ता पण फोनमध्ये आय थिंक अराउंड 27 पीपल्स नेम्स आर देअर. 20 ते 27 लोकांचे नाव मी एका मिनिटामध्ये टाईप केलं. त्यांना ऑब्व्हियसली आय नो की ह्याच्यापेक्षा जास्त आहेत आणि तुमच्या देखील आयुष्यामध्ये इतके किंवा ह्याच्यापेक्षा जास्तच असतील. प्रश्न हा आहे की आज आपल्याकडे प्रार्थनेसाठी लोक आहेत, पण आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का? आर वी इंटरसीडिंग फॉर देम? डू वी इवन हॅव अ लिस्ट? का आपण अशा प्रकारचे लोक बनलेले आहोत की बस झाला, ह्याच्यासाठी मी प्रार्थना करायचं आता ठरवून टाकलंय की आता बस झालं, हा काय ह्याचे लक्षण दिसत नाही बरोबर. वर्ष गेले, हा त्याच मार्गामध्ये आहे. की आपण अशा प्रकारे या लोकांसाठी तरी देखील शमूएलासारखं उभं आहोत आणि म्हणतो की काही जरी झालं तर मी ह्याच्यासाठी प्रार्थना करणं बंद करणार नाही. आय विल बी प्रेइंग टू द लॉर्ड फॉर दिस पर्टिक्युलर पर्सन. आय विल नॉट स्टॉप. विदाउट सीझिंग म्हणजे काय? निरंतर. सी इन दिस पर्टिक्युलर केस, या ठिकाणी तो जेव्हा असं म्हणतो ना की यहोवा विरुद्ध पाप करणे म्हणजे काय? द सिन अगेन्स्ट द लॉर्ड. तर तो इथं काय सांगायचा प्रयत्न करतोय? लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड. तो इथं हे सांगायचा प्रयत्न करतो की ज्या वेळेला आपण यहोवा विरुद्ध पाप करू, इतरांसाठी प्रार्थना करण्यापासून थांबल्याने किंवा त्याच्यामध्ये जर एका प्रकारे काय पडलं तर पॉज पडल्या तर आपण यहोवा विरुद्ध पाप करत असू. हे जे तो म्हणायचा प्रयत्न करताय ना, तर तो काय सांगायचा प्रयत्न करत आहे की ज्या वेळेला आपण देवाविरुद्ध पाप करतो म्हणजे काय? आपण त्याच्या आशेच्या, त्याच्या अपेक्षेच्या काहीतरी उलट करतो किंवा विरुद्ध करतो किंवा इन शॉर्ट ते करत नाही ज्याची त्याला अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण काय करतो? पाप करतो किंवा आपण एका प्रकारे त्याच्या होलीनेस पासून काय करतो? कमी पडतो. आणि देवाची इच्छा जर जाणून घ्यायची असेल आपल्याला इतरांसाठी, बाकीच्या लोकांसाठी, तर ती काय आहे? आपल्याला पेत्राने हे स्पष्ट करून दिलं आहे की नाही? तो काय म्हणतो की देवाची इच्छा काय? देव त्याचे आश्वासन आणि त्याचे अभिवचन, गॉड इज नॉट स्लो
इन कम्प्लिटिंग और फुलफिलिंग हिज प्रॉमिसेस. त्याचे अभिवचन आणि त्याचे वचन पूर्ण करण्यास तो काय, ही इज नॉट स्लो, तो काय वेळ लावत आहे असं नाहीये. बट ही इज पेशंट ऑल द मोर. म्हणजे काय, तो धीराने हे वाट बघतो की सर्वांनी काय करावं, पश्चातापाच्या अंतःकरणाने त्याच्याकडे यावं. म्हणजे आज देखील या प्रत्येक क्षणामध्ये आपण ही खात्रीने ही साक्ष देऊ शकतो की देवाचा क्रोध किंवा देवाचा न्याय अजून का आलेला नाहीये, कारण त्याची इच्छा आज देखील हीच आहे की इतरांनी पश्चातापाकडे यावं, सर्वांनी पश्चाताप करावं आणि त्याच्याजवळ यावं. ही त्याची इच्छा आहे. हिज विल इज दॅट नो वन पेरिशेस. है ना. आणि काय त्याची अजून एक इच्छा आहे माहिती आहे का, की त्याच्या प्रार्थनेद्वारे किंवा आपण त्याच्याकडे प्रार्थना केल्याद्वारे लोकांनी त्याच्या पुत्राचं किंवा येशूचं काय करावं, रूप धारण करावं, त्याचे गुण त्यांच्यामध्ये यावेत. दॅट वी मे स्टार्ट एक्नॉलेजिंग क्राइस्ट अँड वी मे स्टार्ट इनकॉर्पोरेटिंग द इमेज अँड कॅरेक्टर ऑफ क्राइस्ट. सी नाउ द क्वेश्चन इज की अशा या दिवसांमध्ये देव देखील आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करत असेल नक्कीच, है ना. आता तुम्हाला माहिती आहे का, जो वर्ड सिन आहे, डू यू नो व्हॉट द वर्ड सिन मीन्स? द वर्ड सिन कम्स फ्रॉम अ हिब्रू वर्ड कॉल्ड हमार्शिया. ओके, हमार्शिया. आता ऍक्च्युली हा जो वर्ड आहे ना, ह्याचा मिनिंग काय माहिती आहे का, इट मीन्स जस्ट मिसिंग द मार्क. म्हणजे काय, नेम चुकणं अक्षरशः. लिटरली मीन्स मिसिंग द मार्क. आता उदाहरण द्यायचं जर झालं तर, जर एक व्यक्ती ज्या वेळेला धनुष्यबाण ओढून तो मारतो त्याच्या निशाणामध्ये, नाही का, त्याला आपण काय म्हणतो, द बुलजा आहे. तो जेव्हा त्या टार्गेटला मारायचा प्रयत्न करतो, बट वेन ही मिसेस, लेट से की तो टार्गेटच्या थोडंसं लांब चुकीचा किंवा दुसरीकडे जर त्याचं लागलं, तर आपण त्याला काय म्हणतो, दॅट ही हॅज हमार्शियाड. म्हणजे काय, त्यांनी अक्षरशः इन अ वे ही हॅज सिन किंवा ही हॅज मिस्ड द मार्क. आता देवाच्या इच्छेप्रमाणे जर आपण विचार केला तर देवाची इच्छा पण एक त्या टार्गेट सारखी आहे, जी त्याची अपेक्षा काय की तिथंच लागावं आपलं पण बाण. पण ज्या वेळेला आपण दुसरीकडे त्याचं आपलं बाण दुसरीकडे पडतं किंवा दुसरीकडे जातं, दॅट टाइम वी आर मिसिंग द मार्क. गॉड इज सेइंग, आय वॉज एक्सपेक्टिंग यू टू हिट ऍट दिस पॉइंट, नॉट देअर. यू अंडरस्टँड? आणि म्हणून ज्या वेळेला आपण असा विचार करू किंवा आपण अशा मनात या गोष्टींनी आपण असा निर्णय घेऊ की या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करायचं आता बंद करणार आहे, तर त्यावेळेला आपण काय करत आहोत, देवाच्या इच्छेच्या त्या टार्गेट पासून दुसरीकडे भलतीकडे वळून आपण काय करत आहोत, आपण देवाविरुद्ध पाप करत आहोत, असं होत आहे. म्हणून तो त्याच्या 20व्या वचनामध्ये पण हेच म्हणतो की तुम्ही इतर वेळी आणि ह्याच्या अगोदर देवाच्या पासून भलतीकडे फिरून त्याच्या विरुद्ध काय केलं, पाप केलं किंवा तुम्ही त्याच्यापासून दुरावले गेले होते. डोंट टर्न अगेन्स्ट और डोंट टर्न अवे फ्रॉम द लॉर्ड. जर मी प्रार्थना करायची बंद केली इतरांसाठी, तर मी देवाविरुद्ध, देवाच्या अगेन्स्ट, आय एम सिनिंग अगेन्स्ट द लॉर्ड. देवाची इच्छा जी आहे ती मी पूर्ण करत नाहीये. आता प्रश्न हा आहे की देव ज्या वेळेला तो कार्य करतो या जगामध्ये, त्याची जी इच्छा तो या जगामध्ये प्रगट करतो किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्याचं कार्य होत असतं, घडत असतं, तर त्याच्यामध्ये आपल्या प्रार्थनेचं काही योगदान आहे का? वी हॅव टू अंडरस्टँड दिस. डज आवर प्रेयर मेक एनी सेन्स और डज इट वर्क इन एनी वे? येस, प्रेयर्स वर्क इन अ लॉट ऑफ वेज. आपले प्रार्थना जे आहेत ना, ते इतरांच्या जीवनामध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या हिलिंगसाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्यावर असलेल्या जे काय सैतानी हल्ले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी, अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपली प्रार्थना जी आहे ती कार्य करण्यास काय समर्थ आहे. आवर प्रेयर ऍक्च्युअली इज वर्किंग इन दॅट पर्टिक्युलर विल ऑफ गॉड, जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो. आता तुम्ही बघा, प्रार्थनेने काय होतं, लोक बदलतात. देयर इज अ ब्युटिफुल सेइंग, हॅव यू एव्हर हर्ड दिस? प्रेयर जी आहे ना, प्रेयर मे नॉट चेंज दॅट सिच्युएशन. बिफोर प्रेयर चेंजेस दॅट सिच्युएशन, इट स्टार्ट्स चेंजिंग द पर्सन हु इज प्रेइंग. जो व्यक्ती तिथं प्रार्थना करत आहे ना, त्याच्या प्रार्थनेने ते कार्य होण्या अगोदर त्याच्या अंतःकरणामध्ये देखील देवाचं कार्य सुरू झालेलं असतं आणि त्याचं अंतःकरण बदलत असतं. प्रेयर वर्क्स वंडर्स, है ना. आपण हे पाहिलेलं आहे की देवानी हे त्याच्या अनेक वचनाद्वारे आपल्याला त्याला हे पण त्यांनी सांगितलंय की काय, विश्वासणाऱ्यांची प्रार्थना काय कार्य करण्यास समर्थ आहे. इट इज व्हेरी मच पॉवरफुल टू मेक वंडरफुल थिंग्स अँड द विल ऑफ गॉड कॅन बी एक्सप्रेस्ड थ्रू प्रेयर्स. आता पेत्राला ज्या वेळेला तो हे म्हणतो, काय म्हणतो,
प्रभू म्हणतो पेत्राला की पेत्र काय म्हणतात हे लोक, मी कोण आहे? आणि पेत्र म्हणतो की काही लोक म्हणतात तू एलिया आहेस, काही लोक म्हणतात की तू हा आहेस. पण पेत्र ज्या वेळेला येशू त्याला विचारतो की पेत्र तू सांग मी कोण आहेस, आणि ही सेज दॅट यू आर द सन ऑफ गॉड, यू आर द मसाया. आणि तो म्हणतो ब्लेसेड आर यू सायमन बार जोनस, है ना. तो म्हणतो पेत्र तुला हे प्रगटीकरण जे आहे, हे रेव्हलेशन जे आहे, हे विजडम जे आहे, हे तुला माणसाकडून आलेलं नसून तर तुला पित्याकडून आलेलं आहे. देवापासून हे तुला हे ज्ञान, तुला ही बुद्धी मिळालेली आहे. अँड सो ही सेज दॅट आय विल बिल्ड माय चर्च ऑन यू. अँड ही सेज वन मोर थिंग फॉर पीटर. तो म्हणतो की मी स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुझ्या हाती देत आहेत इनफॅक्ट. आणि जे काय तू इथं बांधशील ते तिथं बांधलं जाईल, जे काय तू इथं मोकळं करशील ते तिथं मोकळं केलं जाईल. म्हणजेच काय, त्या अनेक किल्ल्यांमध्ये एक किल्ली जी होती ना, ती प्रार्थनेची किल्ली आहे, म्हणजे मध्यस्थीची किल्ली आहे ती. ज्या वेळेला आपण ती किल्ली वापरतो अनेक बंधनं उघडायला किंवा बंधनं सोडवायला, ते तिथं बंधनं उघडतात. अनेक वेळेला जेव्हा ती किल्ली आपण बांधतो किंवा कुठला तरी लॉक बांधायला करतो, सम टाइम अ पर्सन इज सिक्युअर्ड इन फेथ, आणि तोच व्यक्ती तिथं वर सिक्युअर होतो. देर आर सो मेनी वंडरफुल थिंग्स हॅपनिंग इन प्रेयर. आणि ह्या ठिकाणामध्ये जे किल्ल्यांबद्दल तो म्हणत होता, तर ही किल्ली तीच आहे ज्याच्याबद्दल आपण आता शिकत आहोत अनेक आठवड्यांपासून. म्हणजे काय, तर मध्यस्थी करायची किल्ली, म्हणजे द प्रेयर, द की ऑफ इंटरसेशन. आणि देव काय करायचा प्रयत्न करायचा, सी ही इज डुईंग समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. नाव आय वॉन्ट यू टू पे अटेन्शन. तो काय करतो माहितीये का, तो मनुष्याला काय करत आहे, त्याच्या किल्ल्या देऊन काय करत आहे, त्याला काय सांगत आहे, लुक आय एम गिव्हिंग यू दीज कीज इन पार्टनरशिप. हे घे, हे किल्ल्या धर, आणि तू आता काय केलं पाहिजे, तू प्रार्थना कर. इट इज पार्टनरशिप नाव. तू प्रार्थना कर, मी माझी योजना तिथं पूर्ण करेल. आता तुम्ही विचार करा, देव असं नाही म्हणत की आय डोंट नीड यू. म्हणजे तो काय म्हणतो की मला तुझी गरज नाहीये की तू प्रार्थना केल्यावरच माझं कार्य होतं, असं नाहीये. तुझ्या वाचून माझं कार्य आतापर्यंत जगामध्ये पूर्ण होत आलेलं आहे. पण मी आता ही जबाबदारी तुला देत आहे. ह्या किल्ल्या तुला देऊन मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आय एम एंट्रस्टिंग यू टू नाव टेक पार्ट इन माय बिझनेस. डू यू सी द ब्युटी ऑफ इट? का? बिकॉज आय एम प्रिपेअरिंग यू फॉर समथिंग, आय एम डेव्हलपिंग यू फॉर समथिंग. तो हे सांगायचा प्रयत्न करत आहे की येणाऱ्या दिवसांसाठी, काळासाठी आणि सार्वकालिक जीवनामध्ये माझा आणि तुझं पार्टनरशिप असणार आहे. आय एम गोइंग टू शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज विथ यू. राज्य गाजवायचं काम कोणाकडे असेल त्या 1000 वर्षांच्या काळामध्ये? इट्स यू अँड मी, है ना. सी दिस इज व्हॉट हॅपन्स. ज्या वेळेला एक पिता जो आहे, एक वडील जो आहे, जर तो त्याच्या लहान मुलाला किंवा एका मुलाला किंवा त्याच्या मुलीला जर तो त्याच्या घराच्या किल्ल्या किंवा त्याच्या ऑफिसची चावी किंवा त्याच्या गाडीची चावी ज्या वेळेला तो देतो, ज्या वेळेला एक पिता त्याच्या मुलाला एक चावी किंवा किल्ली देतो, तर तो काय करतो, तो त्याच्यावर भरोसा ठेवत आहे. त्याच्या मुलावर तो भरोसा ठेवतो की मी तुझ्यावर आता विश्वास ठेवलेला आहे, भरोसा ठेवलेला आहे. आय ट्रस्ट यू दॅट यू आर रेडी टू टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. तू इथून पुढं हे काय जबाबदारी पार पाडण्यास तू आता काय झालेला आहे, तू मॅच्युअर झालेला आहेस. अँड वेन दॅट फादर डज दॅट, ज्या वेळेला एक वडील, एक बाप, एक पिता हे जेव्हा करतो, तो तेव्हा काय करत आहे, एक नातं जोडून तो त्याला काय सांगायचा प्रयत्न काय करत आहे की माझी जबाबदारी आता मी तुझ्या बरोबर शेअर करत आहे. जशी मी किल्ल्या पहिले सांभाळत होतो, काही जरी झालं तर माझ्यावर जबाबदारी होती, पण आता तुला ही किल्ल्या देऊन तुला देखील मी एक जबाबदारी देत आहे, तुला प्रिपेअर करत आहे. जसं एक मनुष्य काय करतो, वडील काय करतो, तो लहान मुलाला चावी देतो आणि मग सांगतो की हे घ्या किल्ल्या गाडीची, इथून पुढं तुला देखील या गाडीची किंवा या घराची काय करायची, देखभाल करावी लागणार. फ्युचर रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तो त्याला डेव्हलप करत जातो. जितका तो व्यक्ती ती गाडी चालवेल, जितका तो व्यक्ती ते घराच्या गोष्टी तो करेल, तितकं त्याला काय कळतं, त्याला त्याची जबाबदारी कळते. अँड व्हॉट इज द ब्युटिफुल थिंग, यु नो, गॉड इज डुईंग द सेम विथ अस. देव, आपला प्रभू येशू, त्यांनी आपल्या बरोबर पण हेच केलंय. ज्या वेळेला त्यांनी पेत्राला, म्हणजेच आपल्या सर्वांना त्यांनी ह्या किल्ल्या दिल्या, त्यांनी काय अपेक्षा केली होती की आता स्वर्गाचं राज्य जे आहे, त्याचा बिझनेस, त्याचा व्यवहार, त्याच्या ज्या गोष्टी आहेत, मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. दॅट रिस्पॉन्सिबिलिटी, कार्य तुमच्या वाचून होत होतं. तुम्ही प्रार्थना नव्हता करत तेव्हा पण माझी इच्छा पूर्ण होत होती किंवा माझं कार्य होत होतं. बट नाव आय एम गिव्हिंग यू द कीज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय वॉन्ट यू टू यूज देम. वापर कर. आणि त्यांच्यामधली एक किल्ली कुठली आहे, तर द की ऑफ इंटरसेशन, मध्यस्थी करायची किल्ली. तो म्हणतो की इतरांना आशीर्वाद देण्याचं माझं काम जे आहे, माझं कार्य जे आहे, माझी इच्छा जी आहे,
ते मी पूर्ण करायची माझी इच्छा आता तुझ्याकडनं मी निर्माण करत आहे. तू प्रार्थना कर. आय एम रेडी टू डू दॅट. सी व्हॉट अ ब्युटिफुल थिंग इट इज, है ना. आपल्याला पण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वेळामध्ये आपल्या वडिलांनी किंवा आपल्या थोरल्या व्यक्तींनी किंवा कामामध्ये कोणीतरी एक अधिक जबाबदारी आपल्याला जेव्हा दिली असती, वी फील गुड. आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, माझ्यावर ही जबाबदारी दिली गेली. द होल ऑर्गनायझेशन ऑर दिस फॅमिली ऑर दिस फादर इज ट्रस्टिंग मी. आय मस्ट प्रूव्ह माय सेल्फ. इथं देखील देव आपल्याकडनं हीच अपेक्षा करत आहे की या मध्यस्थीच्या किल्ल्या देऊन तो आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करत आहे की प्रार्थना निरंतर करत राहणे. आपण जर पाहिलं तर पाऊल रोमकरास पत्रामध्ये काय म्हणतो माहितीये का. रोमकरास पत्र 1 अध्याय 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की आय हॅव नॉट स्टॉप्ड प्रेइंग फॉर यू. तुमच्यासाठी प्रार्थना करणं हे मी कधीच थांबवलं नव्हतं. आता विचार करण्यासारखं असं आहे, तो अशा लोकांसाठी लिहितो ज्यांना तो बघत नाही, ज्यांना तो ओळखत नाही, ज्यांना त्यांनी कधी पाहिलं नाहीये. तो म्हणतो आय डझंट मॅटर. मी तुम्हाला पाहिलं नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, मी कधी तुम्हाला भेटलो नाही, डझंट मॅटर, बट आय विल नॉट स्टॉप प्रेइंग फॉर यू बिकॉज दिस इज माय ड्युटी ना. कारण जर मी थांबवलं तर काय होईल, यहोवा विरुद्ध पाप करायला मी दोषी ठरेल. 1 थेसलोनिकचा 5वा अध्याय आणि आपण पाहतो की त्याचं 17 का 12 वचनामध्ये पण तो हेच म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आणि निरंतर प्रार्थना करत राहा. आपण नेहमी काय ठेवलंय, पहिलंच वचन अडकून ठेवलंय किंवा तेच घेऊन बसलोय, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आनंद करत आपण त्या आनंदामध्ये इतरांसाठी प्रार्थना करायचं विसरून जाऊ नये. अँड डू यू नो दॅट पर्टिक्युलर वर्ड ज्यावेळेला तो तिथं वापरतो ना, ही युजेस द वर्ड प्रे विदाउट सीझिंग. जे तो तिथं शब्द वापरतो ना की तुम्ही निरंतर प्रार्थना करत राहा. थेसलच्या पत्रामध्ये 1 थेसल 5 आणि 12 त्याच्यामध्ये जे शब्द त्यांनी सीझिंगसाठी वापरलाय ना, डू यू नो व्हॉट दॅट वर्ड मीन्स. दॅट वर्ड ऍक्च्युअली इज यूज, तो सेम शब्द जो आहे ना, तो ते एक्सप्रेस करायला म्हणतात की जे घशात आपल्याला कधी कधी इरिटेशन होती ना, जी जात नाही लवकर, त्या सेम इरिटेशनला, कॉन्स्टंट इरिटेशनला तो शब्द वापरला जातो. म्हणजेच काय, कधी कधी आपल्याला होतं ना की समटाइम्स वेन यू आर नॉट फिलिंग गुड ऑर नॉट फिलिंग यू आर फिलिंग सिक, तर आपण आपल्या घशामध्ये आपल्या थ्रोटमध्ये देर इज अ कॉन्स्टंट इरिटेशन. ते जातच नाही कितीतरी अनेक वेळ किंवा तास. अँड दॅट इज व्हॉट गॉड इज टॉकिंग अबाउट. की जसं हे जात नाही, जसं हे आपल्याला कॉन्स्टंटली रिमाइंड करत राहतं की आपल्याला काहीतरी आहे घशामध्ये. सो दॅट इज व्हॉट गॉड इज सेईंग की आपल्याला निरंतर प्रार्थना करण्याची किती गरज आहे. इतरांबद्दल आपण आपले मत व्यक्त करण्याबद्दल किंवा आपले क्रिटिसिझम करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का, हे खूप महत्वाचं आहे. कारण इथं शमूएलला पूर्ण अधिकार होता ह्या लोकांबद्दल बसून निंदा करायची देवाकडे, की देवा काय लोक आहेत हे, कुठले लोक दिले तुम्हाला, सारखं काय ना काहीतरी मागणी ठेवतात, हे सारखं अपेक्षाच धरत बसतात. दे आर ऑलवेज अनसॅटिस्फाईड, नेव्हर कम्प्लेसेंट, नेव्हर कंटेंट. समाधानी तर बिलकुलच नाही. पण त्यांच्या विरुद्ध कुरकुर करण्यापेक्षा किंवा निंदा करण्यापेक्षा किंवा मनात हे विचार आणण्यापेक्षा देखील तो काय करतो, तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. अँड दिस इज व्हॉट वी आर टू लर्न टुडे, टू प्रे फॉर अदर्स. लेट अस नॉट पुट देम डाऊन, लेट अस पुट देम डाऊन इन आवर प्रेयर लिस्ट, है ना. त्यांना खाली पाडण्यापेक्षा आपण स्वतः गुडघे टेकून खाली जाऊन त्यांना आपल्या प्रेयर लिस्टमध्ये आणूया आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आता ही प्रार्थना जी आहे ना, इट डज नॉट मीन जस्ट प्रेइंग इंटरमिटंटली. म्हणजे काय, नुसती निरंतर प्रार्थना करत राहणे म्हणजे नाही. निरंतर प्रार्थना करण्यामध्ये पण कधी कधी काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. यु नो व्हॉट, तर आपण ज्यावेळेला प्रार्थना करतो ना, आपण एक अपेक्षा पण ठेवतो. हे सहज आहे. आपण प्रार्थनामध्ये काय करतो, असं एक मागणी ठेवत असतो, एक विनंती करत असतो. म्हणजे काय, वी आर एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम द लॉर्ड, की देवा या व्यक्तीमध्ये काहीतरी तू कार्य कर किंवा हे योजना तुझी पूर्ण कर. वी आर एक्सपेक्टिंग समथिंग, प्लीडिंग फॉर समथिंग. पण तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला आपण हे निरंतर प्रार्थना करत 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 आपल्याला रिझल्ट दिसत नाही ना, किंवा आपल्याला पाहिजे तसं उत्तर दिसत नाही ना, त्या व्यक्तीमध्ये किंवा समाजामध्ये किंवा जगामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, तर आपण काय करतो माहितीये का, आपण अशा लोकांसाठी प्रार्थना करायचं बंद करून टाकतो. कारण व्हॉट वी से, इट इज नो पॉइंट. काय उपयोग काय प्रार्थना करण्यामध्ये, काय रिझल्टच दिसत नाही, आय एम जस्ट गोइंग टू गिव्ह अप, आय बेटर स्टॉप. कारण रिझल्टच दिसत नाही, मी किती वेळा तेच 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 करत बसतो. डे आफ्टर डे, month after month, and year after year. Let us today make a pledge कि I will not give up praying till the day I die for every person.
दॅट आय नो, किंवा ह्या इतर लोकांसाठी मध्यस्थी करण्याचं जे अंतःकरण माझ्यामध्ये आहे, जे निर्माण करत आहे देव, त्याच्यामध्ये देवाच्या वचनाद्वारे खत पाणी टाकत त्याला आवडणारं फळ मिळत राहावं, ह्याची मी काळजी घेतच राहणार आहे. ह्या फळाला किंवा ह्या वृक्षाला मी कधीच कोमेजू देणार नाही. ह्याची काळजी आपण घेऊया. लेट अस टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. जी चावी त्यांनी आपल्याला दिलेली आहे, लेट अस टेक दोज कीज अँड से, लॉर्ड आय विल नॉट डिसअपॉइंट यू, आय विल प्रे. मला पाहिजे तसं जर उत्तर नाही मिळालं, मला पाहिजे तसं रिझल्ट नाही दिसला, तरी आय विल प्रे. आय विल नॉट लूज दीज कीज ऑफ प्रेयर ऑर ऑफ इंटरसेशन. किती पण मी आयुष्यामध्ये बिझी होऊ दे, किती पण मला वेळ नाही मिळाला, तरी देखील मी दिवसातनं एक वेळ काढून मी इतरांसाठी प्रार्थना करणं हे ठरवलेलंच आहे आणि मी ते करणारच. आय विल नॉट गिव्ह अप. तुम्हाला आठवतं, इन डॅनियल चॅप्टर 10, दानिएलाच्या 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की दानिएलाला एक दूत जो आहे ना, स्वर्गदूत जो आहे ना, तो येऊन भेटतो. डॅनियल मीट्स अन एंजल. पण जेव्हा तो दूत दानिएलाला येऊन भेटतो, तो त्याला काय म्हणतो माहितीये का? अरे, तू कधी प्रार्थना सुरू केली होती आणि मी आत्ता आलो. तो दानिएल त्याला असं सहज विचारू शकला असता की तुला इतका वेळ का लागला, मी कधी प्रार्थना सुरू केली होती, 1 वर्षा अगोदर किंवा 1 महिन्या अगोदर. पण तो दूत त्याला काहीतरी उत्तर देतो. दॅट एंजल देअर सेज की मला पार्शाच्या अधिपतीने काय केलं होतं, रोखून ठेवलं होतं, किंवा पार्शाच्या प्रिन्सनी रोखून ठेवलं होतं. द वर्ड यूज देअर इज इन डॅनियल चॅप्टर 10, द प्रिन्स ऑफ पर्शिया हॅड स्टॉप्ड मी, किंवा त्यांनी मला थांबून ठेवलं होतं. आता हे मागे पण अनेक वेळा आपण हे पाहिलं होतं. अँड इफ यू डोंट नो, लेट मी टेल यू, एका स्वर्गदूताला एक राजा किंवा एक प्रिन्स अडवू शकतो का? मग कुठल्या प्रिन्सबद्दल बोललं गेलं होतं तिथं? दे वर टॉकिंग अबाउट अ डीमन. ओके, अ डेमॉनिक स्पिरिट. एक दुष्ट आत्मा जो होता, तो त्या स्वर्गदूताला अडवून ठेवला होता, किंवा त्यांनी त्याला कैद करून ठेवलं होतं. आणि म्हणून तो तिथं पुढे म्हणतो की तू प्रार्थना करत होता आणि मी इथं कैदी झालो होतो या दुष्ट आत्म्याकडे, आणि त्याच्यामुळे मिखाईलला खाली येऊन मला सोडावं लागलं होतं. Now, if you are not familiar with the story, I will encourage, please read Daniel chapter 10. तो म्हणतो की मी त्यावेळेला कैद होतो या पार्शाच्या अधिपतीकडे किंवा अधिकाऱ्याच्या खाली, आणि मग मिखाईलला यावं लागलं आणि त्यांनी मला सोडवलं. सी, द क्वेश्चन हिअर इज, प्रश्न हा आहे की जर दानिएलानी प्रार्थना करायचं बंद केलं असतं, है ना, त्यांनी पहिले प्रार्थना केली, त्याची वाणी ऐकली गेली होती आणि स्वर्गदूत पाठवला गेला होता निरोप घेऊन, पण तो अडकला. काही वेळांसाठी, काही दिवसांसाठी तो तिथं वर अडकून राहिला होता. मग मिखाईल येऊन त्यांनी त्याला सोडवलं आणि शेवटी तो खाली आला. पण इतके दिवस गेले आणि मग तो स्वर्गदूत त्याला येऊन शेवटी भेटतो आणि ते कार्य देवाचं पूर्ण झालं. पण प्रश्न हा आहे, जर दानिएलानी प्रार्थना करायची बंद केली असती, तर हा स्वर्गदूत आला असता का खाली? द टेम्पटेशन फॉर ऑल ऑफ अस टुडे इज, आपल्यासाठी हे एक मोह आहे, एक प्रकारची परीक्षा असते की ज्या वेळेला आपल्याला पटेल, आवडेल आणि आपल्याला पाहिजे असे जेव्हा रिझल्ट दिसत नाही, वी टेंड टू स्टॉप प्रेइंग. आपण प्रार्थना करायचे बंद करून टाकतो. बट दॅट इज नॉट व्हॉट वी शुड बी डुईंग. आपल्याला असं वाटतं की काय गरज काय, नॉट गिव्हिंग अप इज इम्पॉर्टंट. कारण काय माहितीये का, सोडून टाकणे किंवा हार मानणे हे तर खूप इझी आहे. इतरांसाठी प्रार्थना करणं बंद केला तर मी काय उपयोगाचंच नाही, त्यांच्या जीवनामधनं काय रसच दिसत नाही किंवा फ्रुट्सच दिसत नाही. दॅट्स नॉट द पॉइंट. द पॉइंट दॅट गॉड हॅज गिव्हन अस इज द कीज. आय हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी दॅट आय हॅव टू फुलफिल वेन गॉड हॅज गिव्हन मी द कीज. या किल्ल्यांद्वारे मला एक जबाबदारी पूर्ण करायचीच आहे, आणि त्या किल्ल्यांमधली एक किल्ली मध्यस्थीची प्रार्थना आहे. भले तिथं रिझल्ट मला आवडेल तसे मिळत नसतील, यांच्या आयुष्यामध्ये बदल दिसत नसेल, मला त्याच्याने काहीही करायचं नाहीये. व्हॉट डिड सॅम्युएल डू? तो तिथं निंदा करत बसला का? नाही. इन फॅक्ट ही इज प्रेइंग फॉर दीज पीपल. आता प्रश्न हा आहे, when was the last time we were praying for people that we don't know? ज्या लोकांना आपण ओळखत नाही, असे अनेक मंडळीतले लोक असतात, मंडळीच्या लोकांचे घरचे लोक असतात, किंवा त्यांचे इतर नातेवाईक असतात. असे किती लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रार्थना करत आहोत, मध्यस्थीची प्रार्थना करत आहोत. डू यू नो दॅट प्रेयर ब्रीड्स लव्ह? प्रार्थनेद्वारे प्रीतीला काय होतं माहिती का, खत पाणी मिळतं आणि प्रीती वाढत जाते, पसरत जाते प्रार्थनेद्वारे.
इनफॅक्ट प्रार्थना जी आहे ना, इट इज अ प्रूफ ऑफ लव्ह. जे प्रीती आहे ना, त्याला जर व्यक्त करायचं असेल ना, तर एक व्यक्तीने जर किती पण प्रार्थना केली, दॅट इज अ प्रूफ दॅट आय लव्ह यू बिकॉज आय एम प्रेइंग फॉर यू. मी देवाकडे तुझ्याजवळ काय करत आहे, विनवण्या करत आहे, विनंती करत आहे. का? बिकॉज आय लव्ह यू. द लव्ह ऑफ क्राइस्ट इज आस्किंग मी टू डू दॅट. आणि म्हणून मी प्रार्थना करत आहे. पाऊल काय म्हणतो की म्हणून मी तुम्हाला हे सांगतो की निरंतर प्रार्थना करत राहा. आणि मी देखील तुमच्यासाठी निरंतर प्रार्थना करत आहे, ज्या लोकांना तो ओळखत देखील नव्हता किंवा भेटला देखील नव्हता. दॅट इज वाय जीसस इज स्टील शोईंग अस हिज लव्ह. आज प्रभू येशू पण आपल्यावर काय करते, प्रीती अजून देखील व्यक्त करत आहे, त्याची प्रीती. आपल्याला असं वाटतं प्रभूने त्याची प्रीती व्यक्त केली. कुठं केली? वधस्तंभावर व्यक्त केली. ठीक आहे, इट्स फाईन, बट वॉज दॅट दी एंड? तिथं संपलं का? त्यांनी त्याच्यानंतर प्रीती आपल्यावर व्यक्त करणं बंद केलंय का? दर्शवणं बंद केलंय का? नो. Jesus is still displaying his love for us by interceding for us. है ना? तो कशासाठी जगतो? तो आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तो अजून देखील जगत आहे. ही इज अलाइव्ह टू इंटरसीड फॉर अस. ही इज प्रेइंग फॉर अस. वाय? कारण आपल्यावर तो अजून देखील प्रीती करतो आणि ती व्यक्त देखील करत आहे. देव करो की आपल्याकडनं हे पाप कधी घडू नये. गॉड फॉरबिड, माझ्यापासून पण हे दूरच असो, अशी आपण आज प्रार्थना करू की माझ्यापासून पण हे दूर असो प्रभू, की मी इतरांसाठी प्रार्थना करायचं बंद करावं किंवा माझ्याकडनं बंद व्हावं, हे माझ्यापासून दूर असो. कारण मी यहोवा विरुद्ध पाप करावे असं योग्य नाही. लेट अस पिक अप आवर कीज. आपण पण देवानी पेत्राला जे दिलेले किल्ले आहेत ते उचलूया. अँड लेट अस स्टार्ट प्रेइंग. प्रे फॉर दिस नेशन, प्रे फॉर दिस कंट्री, प्रे फॉर द वर्ल्ड टुडे. शाल वी प्रे.